आपला मराठी माणूस लोन घेण्यापासून खूप घाबरतो, त्यात मी पण इन्क्लुडेड आहे. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी अशी एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 वेगळ्या स्टोरीज आहेत. पण ह्या स्टोरीज मधून आपल्याला शिकायला भेटणार आहे की कर्ज जर आपल्याला घ्यायचं असेल किंवा लोन घेऊन जर आपल्याला श्रीमंत बनायचं असेल तर आपल्याला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप टीमला पाठवा. एक 24 वेळेत तुम्हाला रिप्लाय करतील. काय ऑफर दिली ती पण नीट डिस्क्रिप्शन सेक्शन वाचून घ्या. जर तुम्हाला सगळं शेअर मार्केटचं टोटली प्रॅक्टिकल नॉलेज हे जर शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये. चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, हे माझे बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. सो पहिलं तर व्हिडिओ पॉज करून आपली फ्री वेबिनार सिरीज डेफिनेटली जॉईन करून घ्या. मित्रांनो, या स्टोरीमध्ये 3 कॅरेक्टर्स आहेत. ओके, सुरेश, रमेश आणि महेश. ओके, तिघांच्या स्टोरीज मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामधला कुठला कॅरेक्टर आवडणार आहे तुम्ही कमेंट करू शकतात. मला माहिती आहे बरेच लोकांना महेश कॅरेक्टर्स आवडणार आहे ऑफकोर्स, पण तरी पण सुरेश, रमेश या स्टोरीज आपण ऐकून घ्या. ओके, सुरेश हा मित्रांनो एक असा व्यक्ती आहे ज्याला अजिबात लोन घ्यायला आवडत नाही. अजिबात लोन घ्यायला आवडत नाही. 1 रुपयाचा पण त्यांनी त्याच्या आयुष्यात त्यांनी कधी लोन घेतला नाहीये. ओके, आता त्याला एक्झाम्पल जर एक स्कूटर घ्यायची असेल तो म्हणणार मी सेव्ह करणार, भले त्याला 3 वर्ष लागतील, पूर्ण मी सेव्ह करणार आणि नंतर ती मी स्कूटर घेणार किंवा मोटरसायकल घेणार. मुलांच्या शिक्षणाला जर पैसे पाहिजे असतील, ओके, मुलाचं शिक्षण भले 2-3 वर्ष रखडून दे, हायर लेवलचं शिक्षण, पण तो पैसा जमवून नंतर ते मुलाच्या शिक्षणाला पैसे द्यायला रेडी आहे. ओके, फर्दर जर काय कुठला काय समजा काय आपल्याला हेल्थचा इश्यू असेल, पैसे नाहीत माझ्याकडे, हेल्थचा इश्यू असल्यामुळे माझ्या हेल्थचा ते पण पार्ट फिक्स करू शकत नाही, जे काही बॉडीतले प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी मी म्हणणार नाही मला माझे पैसे जमवून दे आणि नंतर मी जाऊन ते पूर्ण पैसे आल्यावरती मग मी हॉस्पिटलायझेशन झाल्यावरती मी ते ऑपरेशन करून घेईन. सो असा हा व्यक्ती सुरेश आहे जो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणतो की मी कर्ज घेणार नाही, माझ्या हातात पैसा आला की नंतर मी करेन. आता ह्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे आपण त्याला बघून घेऊया. पहिला फायदा तर ऑफकोर्स त्याच्यावरती कोण कर्ज कोणी पण येऊन वसुलीवायला कोण भाई घेऊन थांबणार नाहीये समोर की भाई चला ईएमआय दे, ईएमआय नाही दिला तर मी काय करेन माहिती आहे ना. सो एनिवेज तसे वसुलीवाले लोक त्याच्या घरी येऊन कधी थांबणार नाही, म्हणून त्याला रात्रीची झोप खूप छान येणार. ओके, मस्त काही टेन्शन नाही, एकदम मे बी केस पण डोक्यावरती व्यवस्थित राहतील काही टेन्शन नसल्यामुळे. सो लाईफमध्ये त्या पीस असणार. पण खरंच पीस आहे का आणि खरंच त्याची प्रगती त्या वेगाने होईल का? मित्रांनो, एक सिंपलच गोष्ट सांगतो की एक्झाम्पल लेट्स से सुरेश, अजून हे 3-4 उदाहरणं तुम्हाला दिलीच आहे, पण सुरेशला लेट्स से ऑफिसला जायचं असेल आणि ऑफिसला तो बसनी जातोय, तिकीट काढून जातोय बसनी. ओके, आता बसनी जाणार तर ऑफकोर्स काही ना काही तास भर उशीर तर लागणार, बसच्या लाईनीत उभं राहायला लागणार, त्याला बसमध्ये पण बसायला भेटतंय की नाही भेटतंय. सो त्यामुळे काय होतं, एक तर टाइमचा पण प्रॉब्लेम होतोय. तिच्याकडे 1 तासाचा प्रवास जो एका बाईकनी जर गेला 1 तासाचा प्रवास जो होणार होता तो 2 तासाचा होतोय. सेकंडली ऑफिसमध्ये पोहोचल्यावरती जो थकवा असणार इनिशियली ते प्रोडक्टिव्हिटीमध्ये पण दिसणार नाही, मे बी त्याला अप्रेझल पण तेवढे भेटणार नाही, टॉप परफॉर्मर पण नसणार. सो ह्या सगळ्या गोष्टी बघून खरंच सेव्हिंग करतोय का आणि किंवा स्वतःच्या करिअरला इम्पॅक्ट करतोय. ओके, आता आपण दुसरं पात्र बघूया. ओके, इन दिस केस रमेश. ओके, नंतर या दोघांची पण कंपॅरिझन महेश याच्यामध्ये पण सांगतो मी तुम्हाला. दुसरं पात्र आहे रमेश. तो त्याचा पगार आहे 50,000, पण तो म्हणतो 50,000 पगार आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी आता माझी बाईक आत्ताच घेतो, हप्ता किती जाणार, 5,000 हप्ता जाणार. नंतर रमेश म्हणणार आहे माझ्या बायकोला मी मस्तपैकी सोन्याचं हे नेकलेस घेतो, हप्ता किती जाणार, अजून एक मे बी 15,000. ओके, नंतर रमेश म्हणतो की नाही मला चांगलं लाईफस्टाईल जगायचंय, मला कपडे आणि घ्यायचे आहेत, एक्सेट्रा बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत, तर क्रेडिट कार्डचा वापर करतो. क्रेडिट कार्डचा वापर करून 50,000 खर्च करून टाकणार आणि त्याचा ईएमआय परत मिनिमम बॅलन्स पे करत बसणार. म्हणजे त्याला त्याची लाईफ ऍट द मोमेंट जगायची, जे काय त्याला ऍट द मोमेंट जगायचंय आणि त्याप्रमाणे तो एकदम राजाची लाईफ जगतोय. सगळ्या त्याच्या मनातल्या जे पण फिरायला जायचं असेल क्रेडिट कार्ड वापरणार. ओके, किंवा कुठल्याही शॉपिंग जर करायची असेल क्रेडिट कार्ड वापरणार. ओके, दिवाळीच्या आधी दिवाळी करायची असेल क्रेडिट कार्ड वापरणार आणि त्याचे सगळे ईएमआयस कन्वर्ट करून त्याच्या आयुष्यात तो आपल्या पूर्ण फॅमिलीला खुश ठेवतोय. पण तो खरंच रात्री व्यवस्थितपणे झोपू शकतो का? कारण त्याला टेन्शन असणार की मला माझा पगार येणार का, पगार नाही आला तर ईएमआय कशी भरणार, ईएमआय नाही भरले तर परत वसुली भाई येऊन समोर उभा राहणार आणि मला भाई रमेश पैसा निकाल, खर्च केलायत ना आता पैसे द्यायचे ईएमआयचे एकदम शिस्तीत. सो ते टेन्शनच्या डोक्यावरती कायम असणार. ऑलराईट, आता आपण तिसऱ्या पात्रावरती जायच्या आधी, महेश पात्रावरती जायच्या आधी मित्रांनो, ओके, तुमचे
ओके, ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठला पात्र आहे? तुम्ही एक महेश आहात, सुरेश आहात की रमेश आहात? हे तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करू शकता आणि तुमचे एक्सपिरियन्सेस पण तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता. मला वाचायला आणि इतरही आपले सबस्क्रायबर एकमेकांची कमेंटची वाचायला डेफिनेटली आवडेल. सो तुम्ही कुठलं पात्र आहात ते तुम्ही सांगा, व्हिडिओच्या एंडला सांगितलं तरी चालेल. आता महेश ओके, महेश काय करतो की तो लोन पण घेतो आणि ऍट द सेम टाइम लोन घेण्याचं पण त्याचं एक कॅल्क्युलेशन असतं. महेशच्या वरती डिस्कस करायचे एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण डिस्कस करून घेऊया. गौतम अडानी साहेब आजच्या तारखेला जगातल्या टॉप 4 अमीर लोकांमध्ये येतात. त्यांचं ओव्हरऑल मार्केटमधलं जे कर्ज आहे मित्रांनो, 2,20,000 कोटीचं कर्ज रिसेंटली आलेलं आहे. पण त्यांची ओव्हरऑल मार्केट कॅपिटलायझेशन जे पण कंपनी लिस्टेड कंपनीची आहे ना, ती जवळजवळ 3.5 लाख कोटीच्या घरात आहे. 3,45,000 कोटी टू बी स्पेसिफिक, जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. म्हणजे 2 लाख कोटीच्या वरती, 2,20,000 कोटीच्या कर्जावरती त्यांचं नेटवर्थ जे आहे, त्यांचं जे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते 3.5 लाख कोटी त्यांनी केलेलं आहे. आणि आजच्या तारखेला सर्वात वेगाने वाढणारा ग्रुप आहे गौतम अडानी साहेबांचा अडानी ग्रुप, जो कर्ज जमा करतोय, कर्ज घेतोय आणि तेवढ्याच वेगाने एक्सपान्शन पण करतोय. आता महेशचं कॅरेक्टर मी सांगतो, आणि हे गौतम अडानी साहेबचं रिअल लाईफ एक्झाम्पल आहे, पण महेशचं कॅरेक्टर सांगतो. महेश कसं आहे की जिकडे पाहिजे तिकडे लोन घेणार म्हणजे घेणार, कारण त्याला अमीर पटकन व्हायचंय. लोन घेऊन त्याला अमीर व्हायचंय. कसं? आता लेट्स से सुरेश कसा की अवा म्हणणार की माझं पाठीचं दुखणं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही डॉक्टरकडे जाण्यासाठी, पण मी कसं बसं ते पैसे जमल्यावरती जाईन. पण महेश कसं, अरे पाठीचं दुखणं आहे ना, चला माझ्याकडे पैसे नाही, पहिलं मला माझी बॉडी हेल्थ इज फर्स्ट, हेल्थ इज वेल्थ त्याला माहिती आहे, म्हणून तो जाणार डॉक्टरकडे. भले तो क्रेडिट कार्ड स्वाईप करेल, पण त्याच्या गरजेच्या गोष्टी तो क्रेडिट कार्ड स्वाईप करतोय, कारण हेल्थ जर चांगली असेल तो कामावरती प्रोडक्टिव्ह अजून राहणार. महेश म्हणणार की माझा जर बसमधनं जाण्याचा 1 तास जरी दिवसाचा वाचतो, किंवा शांतपणे मला बसून जर जाता येते कुठे, तर एकतर तो टॅक्सीनी जाईल किंवा फॉर दॅट मॅटर स्वतःची बाईक घेऊन जाईल, जेणेकरून हा जो एक्स्ट्रा 1 तास वाचणार त्याच्यामध्ये कुठला ना कुठला कोर्स करेल. मे बी शेअर मार्केटचाच कोर्स करेल, फ्रीमध्ये महेश पाटलाकडे येऊन कोर्स करेल, वेबिनार सिरीज जॉईन करून कोर्स करेल, जेणेकरून तो 1 तास तो मार्केटसाठी आणि मार्केटच्या अभ्यासासाठी द्यावं आणि ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम तो क्रिएट करणार आहे. सो तो 1 तास वाचवतोय. आणि फर्दर सिन्स आरामात जातोय ऑफिसला, परत त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. सगळ्या जाऊन तो गुड मॉर्निंग करतो व्यवस्थितपणे, बॉसला पण खुश करतो. म्हणजे कायम महेश एकदम एनर्जेटिक असतो सगळे. बॉस पण खुश, म्हणा बघा महेश सारखा एम्प्लॉय माझ्याकडे कोणी नाही आहे जो एकदम जबरदस्तपणे एकदम फ्रेश असतो, काम पण चांगलं करतो, ह्याला मी पहिला पगार वाढवणार पुढच्या वर्षी. तो स्ट्रॅटेजिकली महेशने ती एका बाईकवरती 50,000 ते 60,000ची इन्व्हेस्टमेंट, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट, 4,000 ते 5,000 रुपये ईएमआय देऊन, ओके 60,000 रुपये वर्षाचा ईएमआय देऊन त्यांनी नेक्स्ट वर्षच्या सॅलरीमध्ये 2 लाखाचं इन्क्रीमेंट घेतलं. आता कोण हुशार? सुरेश हुशार की महेश हुशार? आता लेट्स से दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, आता इन दिस केस महेशला राहायचंय, एका घरामध्ये राहायचंय. ओके, त्यासाठी त्याला लोन घ्यायचंय. अरे सो आता तो म्हणणार की माझ्याकडे 10 लाख रुपये माझ्याकडे आहेत बँकेत. 10 लाख रुपयात माझं डाऊन पेमेंट काय, डाऊन पेमेंटपेक्षा 50% जास्त एक्स्ट्रा होऊन जाईल. कुठेतरी कोपऱ्यात, म्हणजे मुंबईत नाही होणार, मुंबईत 50-60 लाखाच्या खाली घरं नाहीये, पण त्याचे गावाच्या बाहेर, गावाकडे. तो म्हणणार हे 10 लाख रुपयात मला ती 1 रूम किचन किंवा 1 रूम घेण्याच्या जागेवरती मी एक काम करतो ना, हे 2 लाख रुपये मी लावतो त्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी, आणि उरलेले 8 लाख रुपये मी कर्ज घेतो, किंवा 3 लाख रुपये लावतो आणि 7 लाख रुपयाचं कर्ज घेतो. 30-70चा रेशिओ लॉजिकल आहे. सो 3 लाख रुपये लावून 7 लाखाचं लोन घेऊन ते 10 लाख रुपयाचं घर घेतो. आता हे 7 लाख रुपयावरती, आणि तो घर पण असं ठिकाणी घेतो जिकडे आजूबाजूला कॉलेजेस आहेत. ओके, मग त्याच्या डोक्यात अरे आपण हे रूम आहे ना रेंटला देऊन टाकूया, पोरांना ग्रुप शेअरिंग मध्ये देऊन टाकूया. आता 7 लाख रुपयावरती त्याला बँकेला व्याज किती द्यायला लागते आजच्या तारखेला? 8% हिशोबाने, सध्या हाऊसिंग लोनचे रेट्स आहे 8% हिशोबाने 756,000, 56,000 रुपये त्याचा व्याज बनतंय वर्षाचं. ओके, आता 56,000 रुपये व्याज बनते. ऑफकोर्स 56,000 रुपयाचं भाडं मे बी त्याला भेटणार नाही वर्षभरात,
भेटेल त्याला मे बी लेट्स से एक त्याच्यावरती रेंटल यील्ड जी म्हणतात आपण 10 लाखावरची रेंटल यील्ड जी आपल्याला भेटणार ती जवळजवळ 30,000 रुपये. पण 56,000 रुपयामधले 30,000 रुपये जर मी वजा केले तर त्याला फक्त ऍक्च्युअली त्याला त्या लोनवरती त्याला फक्त 26,000 रुपयाचं व्याज द्यायला लागतं. म्हणजे 7 लाखाच्या लोनावरती फक्त तो 4% व्याज भरतोय, 3 ते 4% व्याज भरतोय. आता 3 ते 4% व्याज भरून जर त्याची प्रॉपर्टी अप्रिसिएशन येणाऱ्या 5 वर्षामध्ये इव्हन डबल जरी झाली तर त्याचे 10 लाखाचे झाले 20 लाख रुपये. म्हणजे त्याची 3 लाखाची जी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट होती, 3 लाखाची जी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट होती ती मित्रांनो आजच्या तारखेला त्याची नेटवर्थ मध्ये इन्क्रीज झालेली आहे 20 लाख रुपये. आणि होपफुली तो तेपर्यंत त्यांनी दर महिन्याला काही ना काही पैसे सेव्ह करून तो लोन पण पूर्ण क्लिअर करून टाकतो तोपर्यंत. सो ह्याला म्हणतात एक लॉजिकल लोन टेकिंग. ओके, महेश उगाच तरी 50 लाखाचं घर जाऊन घेणार नाहीये, त्याचा हप्ता एका पगारच 50,000 असेल, 50 लाखाचं लोन घेणार नाही, बँक पण अप्रूव्ह नाही करणार, गोष्ट वेगळी. पण तरी पण अंगाशी येईल एवढं लोन नाही घ्यायचं. आणि ऍट द सेम टाइम उरलेले जे 7 लाख रुपये आहेत, 10 लाख रुपये त्याकडे होते ना, उरलेले जे 7 लाख रुपये आहेत इव्हन त्यांनी एका चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये टाकले तरी सरासरी हे कंपनी 15 ते 20% यांचे प्रॉफिट्स वाढतात. त्याप्रमाणे यांचे इव्हन शेअर्स पण वाढतात. सो ओव्हरऑल जर आपण त्याचं कंपाऊंडिंग जर करून घेतलं, इव्हन आपण लेट्स से 7 लाखावरती वर्षाचे त्याला 1 लाख रुपये जरी भेटले, ओके, तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्या 7 लाखावरती तो 5 लाख रुपये ओव्हरऑल कमवणार. सो पूर्ण कॅशमध्ये जाऊन, सुरेश सारखं पूर्ण कॅशमध्ये जाऊन ते एकदम 10 लाख रुपयाचं घर घेण्यापेक्षा त्यांनी फक्त 3 लाख रुपयाचं त्यांनी घर घेतलं, 3 लाख रुपये डाऊन पेमेंट देऊन 7 लाख रुपयाचं लोन घेऊन ते घराला भाड्यावर लावून त्यांनी त्याचं व्याज जरा कमी केलं, कारण भाडं पण येतं त्याच्यामध्ये. आणि फायनली त्यांनी इव्हन जे 7 लाख रुपयाचे उरलेले कॅश होते ते कॅश प्रिझर्व्ह करून त्याला चांगले इन्व्हेस्ट करून त्या कॅशमधनं पण त्यांनी 15%चं रिटर्न कमवून ओव्हरऑल एक 5 लाख रुपये ऍडिशन कमवले. सो घराची किंमत डबल तर झाली, इकडेही 5 लाख रुपये ऍडिशनल भेटले आणि व्याजदर पण कमी झाला, कारण रेंटल इन्कम पण चालू आहे. ह्याला म्हणतात परफेक्ट लोन टेकिंग. जर आपल्याला ही गोष्ट जर मास्टर करता आली मित्रांनो तर मराठी माणूस खूप पुढे जाईल. लोन कधी घ्यायचा हे खूप महत्वाचं आहे. चांगला लोन किंवा वाईट लोन, एक सिंपल भाषेमध्ये जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल चांगला लोन कुठला, तर चांगला लोन मित्रांनो तो लोन जो आपल्याला पॉझिटिव्ह कॅश फ्लो देईल. पॉझिटिव्ह कॅश फ्लो देईल, मे बी इमिजिएटली नाही, मे बी डाऊन द लाईन 5 वर्ष 10 वर्षानंतर हे पॉझिटिव्ह कॅश फ्लो देईल. व्हाईट लोन म्हणजे जो लोन आपल्याला अजिबात काही कॅश फ्लो देणार नाहीये, शून्य कॅश फ्लो देणार नाही, किंवा आपल्याला स्वतःला अपग्रेड करायला पण काही देणार नाहीये. एक महागडी गाडी घेऊन ठेवली, त्याचा वापरच नसेल तर उपयोग काय. ओके, सो इन दिस केस मराठी माणसाला सुरेश पण नाही बनायचे, रमेश पण नाही बनायचे तर महेश बनायचे. आणि मोठ्या लोकांपासून शिका तुम्ही, अडाणी आणि यांच्या ग्रुप यांच्यापासून शिका. आणि मला जर विचारलं की कर्ज आणि आपलं लोनचा रेशो किती असलं पाहिजे, आपलं नेट डेट कायम 0 असलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 1 लाख रुपयाचं कर्ज आहे आपल्यावरती, तर 1 लाख रुपयाची आपली इस्टेट पण असली पाहिजे. ओके, 2 लाखाचं कर्ज घेऊन 1 लाखाची प्रॉपर्टी नसली पाहिजे. म्हणजे समजा उद्या काय वर्स्ट केस जरी झालं तरी आपल्याला काय खड्ड्यात जाणार नाही, आपलं नेट डेट 0 असणार, कर्ज पण तेवढंच आहे, आपली इस्टेट पण तेवढीच आहे, आणि स्लोली आपली इस्टेट वाढणार, कर्ज कमी होत जाणार. मित्रांनो, आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. ओके, आणि मला पाहिजे की माझ्या मराठी माणसांनी प्रॉपरली लोन घ्यावे. ओके, योग्य त्या दिशेचे लोन घ्यावे. ओके, आणि ऍट द सेम टाइम चांगल्या क्वालिटीचे लोन घ्यावे. हाऊसिंग लोन घ्यायला क्रेडिट कार्ड स्वाईप करू नका. हाऊसिंग लोन तर हाऊसिंग लोनच घ्या, नको तिकडे पर्सनल लोनवरनं हाऊसिंग घरासाठी हप्ते भरू नका. कारण हाऊसिंग लोन जर 8% भेटत असेल तर पर्सनल लोन घेऊन कशाला 14% घेऊन कशाला घर घ्यायचं, राईट. असे पण काही चुका लोक करतात. मे बी ते दुसऱ्या व्हिडिओमधला विषय आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचा विषय म्हणजे मराठी माणसासाठी हाच होता की व्यवस्थितपणे जिकडे गरज आहे तिकडे लोन घ्या, तिकडे माघार घेऊ नका. हेल्थसाठी घेणं गरजेचं आहे बाबा. आजार होण्याची पेक्षा आपलं हेल्दी करा पहिला, भले कर्ज घेऊन करा काम, पण हेल्दी पहिले व्हा. टाइम वाचवा, जिकडे वाटते टाइम वाचवा तिकडे गाडी घ्या, 2 व्हीलर घ्या, आणि तो टाइम दुसरीकडे इन्व्हेस्ट करा, लर्निंगमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा. ज्याला पण आपल्या मराठी माणसाला शेअर मार्केट टोटली हे माझ्याकडे शिकायचं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिली आहे, तिकडे डेफिनेटली क्लिक करून जॉईन करून घ्या.